झाले अक्कलकोटा नाव, जेथे स्वामी राव वसतसे वसतसे। स्वामी सूत म्हणे अमर कोट गाव, शोभतसे नाव स्वामी सत्ते स्वामी सत्ते। श्री स्वामीराज माऊली। भक्तमंडळी, चिंटोपंत अप्पा टोळ त्यांना अप्पा म्हणायचे, हे स्वामी महाराजांचे निस्सीम भक्त होते आणि अक्कलकोट स्वामी महाराज जेव्हा आले त्यावेळेला स्वामी महाराजांना ओळखणारे अप्पा टोळ होते। आणि याच्या थोड्याशा पार्श्वभूमीला आपण जाऊया। चिंतोपंत अप्पा टोळ हे सोलापूरचे मामलेदार होते आणि त्या मामलेदार पदावरती असताना त्यांच्या हाताखालचा एक कारकून सुट्टी घेऊन पंढरपूरला गेला होता आणि पंढरपुरामध्ये त्यांना एक सिद्ध पुरुष भेटले। त्या सिद्ध पुरुषांनी त्यांना त्यांची चौकशी केली। ते म्हणाले, बरं झालं तू भेटलास ते। त्या सोलापूरच्या मामलेदाराला मला एक निरोप द्यायचे आणि त्यांना सांगितलं लेखणी आणि कागद घेऊन ये। त्या बिचाऱ्या कारकुनाने तशी लेखणी आणि कागद आणला आणि त्यांना सांगितलं की हे पत्र नेऊन तुझ्या मामलेदाराला दे। चिंतोपंताच्या हातीत जेव्हा हे पत्र आलं तेव्हा त्या पत्रातला महत्वाचा मजकूर असा होता की पुढे भविष्यामध्ये तुम्हाला प्रत्यक्ष परब्रह्माची भेट होणार आहे, प्रत्यक्ष परमात्मा हा तुम्हाला भेटणार आहे, त्याचा सहवास तुम्हाला लाभणार आहे। स्वामी कृपेने ही बोलत सेवाणी, नभे माझी करणी बोलवया। स्वामी सूत म्हणे स्वामीची कथा, कृपा बळे वार्ता बोलतसे। चिंतोपंतांना ते पत्र वाचून खूप आनंद झाला आणि आपल्या आयुष्यात हा क्षण कधी येतो याचा ते वाट बघत होते। दरम्यानच्या काळामध्ये ते सेवानिवृत्त सुद्धा झाले आणि अक्कलकोटच्या शहाजीराजाने त्यांना कारभारी म्हणून आपल्या राजवाड्यात नेमलं। त्यांची नेमणूक झाली होती खरी, पण त्यांना बोलवणं काय आलं नव्हतं। चिंतोपंत अप्पा टोळ हे सोलापूरला एक टोळांचा बोळ म्हणून एक परिसर होता आणि तिथे त्यांचं ते घर होतं। तिथून अगदी हाकेच्या अंतरावरती सोलापूरचं पुरातन दत्त मंदिर आहे। या दत्त मंदिरात ते दत्ताचं दर्शन घेण्यासाठी रोज जात असत। एके दिवशी असंच ते दर्शनाला गेलेले असताना त्या दत्त मंदिराच्या एका कोपऱ्यामध्ये एक दिगंबर अवस्थेमध्ये एक संन्यासी बसलेले त्यांना दिसले। चिंतोपंत अप्पा टोळ प्रदक्षिणा घालत होते आणि त्याच्या प्रत्येक प्रदक्षिणेच्या वेळेला त्यांच्या मनात काहीतरी येत होतं, ते विचार करत होते की कोण संन्यासी बसले असतील या कोपऱ्यामध्ये। पूर्णतः दिगंबर अवस्थेमध्ये ते संन्यासी बसले होते, तेजपुंज होते। त्यांचा तेज पाहता कोणालाही समजेल त्यांच्यामध्ये परब्रह्माचा अंश आहे, प्रत्यक्ष साक्षात्कार व्हावा असं त्यांचं दर्शन होतं। चिंतोपंतांच्या मनात आलं, हा कोण सिद्ध पुरुष तर नाही ना। बस एवढं काय त्या मनात आलं। त्यांची पुन्हा एक प्रदक्षिणा पूर्ण होताच आणि त्या संन्यासाला सामोरे जाताच लगेच त्या संन्यासाने त्यांना खड्या आवाजामध्ये विचारलं, अरे आम्ही सिद्ध पुरुष असो किंवा कोणी असो, तुला काय त्याच्याशी देणं घेणं, तू आपल्या वाटेने जा बरं। चिंतोपंतांनी हे ऐकताच त्यांना खूप आश्चर्य वाटलं। अरे आपल्या मनात काहीतरी आपण बोलतोय, आपल्या मनात काहीतरी विचार येत आहेत आणि ते या संन्यासाला कसं काय कळलं। आणि ते प्रदक्षिणा घालत असताना पुन्हा त्यांच्या मनामध्ये असा एक विचार आला की हे संन्यासी मन कवडत नाहीत। भक्त मंडळी, एवढं करून पुन्हा जसे चिंतोपंत त्या संन्यासाच्या सामोरे आले तसं त्या संन्यासाने पुन्हा एक खडा सवाल केला, अरे आम्ही असोच मन कडवे, तुला त्याच्याशी काय? तुला एकदा सांगितलं ना, तू तुझ्या वाट्याने जा, आमचा विचार कशाला करतोस? एवढं काय ते चिंतोपंतांनी ऐकलं आणि सरळ त्या संन्यासाला जाऊन लोटांगण घातलं। भक्त मंडळी, संन्यासी दुसरे तिसरे कोणी नसून प्रत्यक्ष स्वामी समर्थ महाराज होते। स्वामी समर्थ महाराजांचे चिंतोपंत अप्पा टोळे निस्सीम भक्त झाले। सुरुवातीच्या काळामध्ये स्वामी महाराजांनी त्यांना जवळ उभं केलं सुद्धा नाही। तू तुझ्या वाटेने चालतो, तू माझ्याकडे येऊ नकोस, असंच काहीसा वेळ चालला होता।
पण चिंतोपंत अप्पा टोळांनी स्वामी महाराजांना सांगितलं की तुमचे पाय मी आता पकडलेले आहेत, तुम्हीच मला तारा किंवा तुम्हीच मला मारा, अगदी माझा जीव जरी काढलात तरी मी तुमचे चरण सोडणार नाही. मी कळून चुकलेलो आहे की तुम्ही प्रत्यक्ष परब्रह्म आहात, प्रत्यक्ष परमेश्वर आहात. त्यांच्या मनात हा सुद्धा विचार आला की आपल्याला त्या पंढरपूरच्या सिद्ध पुरुषांनी जे काही लिहून पत्र पाठवलेलं, त्या पत्रात आपल्याला सांगितलेलं त्यांनी भविष्यामध्ये तुम्हाला प्रत्यक्ष परब्रह्म, प्रत्यक्ष परमेश्वर भेटणार आहे. आणि या समोर जे कोण स्वामी महाराज आहेत, समोर जे कोण हे संन्यासी आहेत, त्यापेक्षा परब्रह्म किंवा परमेश्वर कसा काय कोण असेल. त्यामुळे चिंतोपंत अप्पा टोळांची पूर्णतः खात्री झालेली की हेच परब्रह्म आहेत, हेच परमेश्वर आहेत जे आपल्याला भेटणार होते. तेव्हा महाराज तुम्ही मला मारा, तारा, माझं काय वाटेल ते करा, पण मी हे तुमचे चरण सोडणार नाही. एवढा ऐकून महाराज अगदी खतखतू हसू लागले. महाराज त्यांना म्हणाले तर काहीच नाहीये, पण खूप हसले, अगदी मनसोक्त हसले, प्रसन्न झाले होते महाराज तेव्हा. आणि तिथून चिंतोपंतांना सांगितलं तू आत्ता इथून चालता हो. पण चिंतोपंतांचं मन लागणार कुठे? चिंतोपंतांचं लक्ष महाराजांकडे होतं. महाराज कधी त्या दत्त मंदिरातून बाहेर येत आहेत, कधी मी पुन्हा त्यांना गाठतो. पण महाराज तिथेच बसून राहिले. शेवटी चिंतोपंत कंटाळून आपल्या घरी गेले. चिंतोपंत अप्पा टोळांचं आता सगळं मन स्वामी महाराजांकडे होतं. त्यांना महाराजांची ओढ लागली होती. त्यांना कळत नव्हतं की महाराजांखेरीज आपण कसं जगायचं. एकाच दर्शनामध्ये घडलं होतं बरं काय सगळं. चिंतोपंत अप्पा टोळांना असं वाटत होतं की आता महाराजांखेरीज आपण आता दिवस काढू शकणार नाही. आणि तोच एके दिवशी चिंतोपंतांच्या वाड्यामध्ये स्वामी महाराजांचं आगमन होतं. चिंतोपंतांनी महाराजांना पाहताच त्यांना इतका परमोच्च अवस्थेतला आनंद होतो काय विचारता कामा नये. चिंतोपंत त्यांना लोटांगण घालतात, खूप अगत्याने आपल्या घरी घेऊन जातात, त्यांना उत्तम पाठ बसण्यासाठी देतात, त्यांची पूजा अर्चा करतात, त्यांची खूप सेवा करायचं चिंतोपंतांच्या मनामध्ये असतं. पण तेवढ्यातच शहाजीराजांचा निरोप येतो की आजच्या आजडी, आत्ताच्या आत्ता तुम्ही कामावरती रुजू व्हा. आता इथे तर महाराज आलेले, महाराजांची आपल्याला ओढ लागलेली असताना महाराज आपल्याला कधी भेटतील ही आस लागली होती त्यांना. आणि तेवढ्यात महाराज आले सुद्धा घरामध्ये. आणि महाराजांची आता काय थोडी थोडी काय सेवा काय त्यांच्या हातून घडली. तोच अक्कलकोटच्या शहाजीराजांचा निरोप आला की आत्ताच्या आत्ता कामावरती रुजू व्हा. आता राजा रजवाड्यांचा निरोप तो टाळता येत नाही. त्यामुळे स्वामी महाराजांना त्यांनी सांगितलं की आता मला निरोप आलेला. महाराजांना सुद्धा ते कळलेलं. महाराज तुम्ही सुद्धा माझ्या बरोबर चला, अक्कलकोटमध्ये माझ्या घरामध्ये राहा तुम्ही, तुम्हाला आता मी सोडणार नाही. तुमचे चरण एकदा मी पकडलेले आहे, तुम्हाला आता मी सोडणार नाही. मला मी कळून चुकलेलं आहे मला तुम्ही कोण आहात ते, त्यामुळे तुम्ही माझ्या बरोबर चला. चिंतोपंत अप्पा टोळांना स्वामी महाराजांनी सांगितलं अरे आता कडक उन्हाळा आहे, हा उन्हाळा थोडासा सरू दे, पाऊस पडू दे, पावसाळ्यात आम्ही येऊ. महाराजांना ऊन लागतं. कधी महाराज अगदी कडक उन्हामध्ये रस्त्यावरती फिरताना बघितलेले चिंतोपंतांनी. महाराजांना कसलीच बाधा नव्हती, अंगावरती एक कपडा नाही तरी पण कडकडीत उन्हामध्ये फिरणारे महाराज आज सांगतात अक्कलकोटात कडक उन्हाळा आहे, आता मी येणार नाही, तू पुढे जा, जरासा पावसाळा झाला कमी येईल. खरं तर शहाजीराजे आजारी पडले होते अक्कलकोटमध्ये. आणि त्यामुळे शहाजीराजांना एकदा तर चिंतोपंत अप्पा टोळांना सगळं काम समजवून नंतर मग निवांत राहायचं होतं. शहाजीराजांना कळून चुकलेला हा आपला अखेरचा काळ आहे. त्यामुळे कारभारी व्यवस्थितरित्या आपण नेमूया, जेणेकरून पुढे आपल्याला कारभारी नेमता येईल की नाही याची सुद्धा कल्पना. आपण आजारी पडत चाललेलो आहोत, आपलं आता वय होते. त्यामुळे तुम्ही आत्ताच्या आत्ताच जे असा काय तो निरोप आलेला. आणि चिंतोपंतांना सगळं काय सोडून अक्कलकोटला जाणं भाग पडलं. चिंतोपंत अप्पा टोळ अक्कलकोटात गेले. त्यांनी त्यांचा हुद्दा सांभाळला. शहाजीराजेंनी त्यांना जे काय काम समजावायचं होतं ते समजवलेलं. पण मनामध्ये एकच, महाराजांचं पुन्हा दर्शन कधी होणार. महाराजांचा ध्यास काय चिंतोपंतांना सुटला नाही.
एकसारखं मनामध्ये स्वामी समर्थ महाराजांचं नाव आणि महाराजांचा ध्यास. या अगोदरची एक घटना सांगतो. दत्त मंदिरात स्वामी महाराजांचं दर्शन घडलं, अशीच एक घटना सोलापुरात घडली होती. चिंतोपंत आपल्या वाड्याच्या मागील दारी स्नानगृहामध्ये स्नान करत होते. त्यांच्या बरोबर सोनी सुद्धा होती आणि सोनींच्या आणि त्यांच्या गप्पा चालल्या होत्या. चिंतोपंत स्नान करत करत सोनींच्या बरोबर गप्पा मारत होते. तेवढ्याच स्वामी महाराजांचा विषय आला आणि त्यांच्यात बोलाचाली अशी होत होती का स्वामी महाराज कोण असतील हो? चिंतोपंतांनी सांगितलं, स्वामी महाराज प्रत्यक्ष परब्रह्म, प्रत्यक्ष परमेश्वर आहेत हो. तुम्ही असा का प्रश्न विचारतायत? नाही म्हणे, कधी कोणाकडे जातात, कुठेही बसतात, कोणाच्या इकडचं अन्न ग्रहण करतात. मला काही ते बरोबर वाटत नाही. सोनींचं बोलणं ऐकून चिंतोपंतांचं सुद्धा मन जरा विचलित झालं. चिंतोपंतांनी विचार केला, सोनी काय खोटं तर सांगत नाहीये. त्यांना सोनींचं मत काही प्रमाणात पटलं आणि ते सोनीना म्हणे, तुमचं बरोबर आहे, हा तर विचार मी कधीच केला नव्हता. हे त्यांचं संभाषण चालत असताना बाहेर स्वामी महाराज ओट्यावर येऊन बसले होते हे या दोघांनाही समजलेलं नव्हतं. सोनी काही म्हणू, पण चिंतोपंतांचं ज्यावेळेला मन विचलित झालं तेव्हा स्वामी महाराज त्या ओट्यावरनं उठले आणि त्यांना आणि अगदी खड्या आवाजात त्यांना सांगितलं, अरे तुझ्या मनात विकल्प असेल तर मी तुझ्याकडे नाही थांबणार. टोळाने महाराजांचा आवाज जेव्हा ऐकला तेव्हा टोळ अगदी काचरले. त्यांना त्यांचीच लाज वाटवू लागली. तशाच ओल्या अंगाने त्या बाहेर आली, महाराजांची क्षमा मागू लागले, महाराजांची माफी मागू लागले. पण महाराज काही केल्या तिथे थांबले नाहीत. महाराज सपासप पावलं टाकत त्यांच्या वाड्याच्या बाहेर गेले. त्यानंतर चिंतोपंतांना खूप वाईट वाटले. रोज ते मनोमनी माफी मागत असत. रोज ते मनोमनी महाराजांना सांगत असेल की मला क्षमा करा. अखेर महाराजांनी त्यांना क्षमा केलं आणि महाराज त्यांच्या घरात आले होते आणि तोच शहाजीराजांचा निरोप आला. ते अक्कलकोटला गेले. चिंतोपंत शहाजीराजांच्या सेवेत असताना शहाजीराजे आजारी पडले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. शहाजीराजांचे सुपुत्र मालोजीराजे यांना गादीवर बसवण्यात आलं. आता मालोजीराजे गादीवरती बसले होते आणि चिंतोपंत अप्पा टोळांचं सोलापुरात आगमन झालं. काहीतरी कामानिमित्त ते आले होते. सोलापुरात येताच पहिली गोष्ट त्यांनी काय केली असेल तर महाराज जिथे असतील तिथे जाऊन महाराजांचं दर्शन घेतलं. महाराजांना त्यांनी विचारलं, आता तर पावसाळा सुरू झालेला आहे, आता तुम्हाला अक्कलकोटला यायला काहीच हरकत नाही. आता माझं इथलं सोलापूरचं मी काम आटपतो आणि माझ्या बरोबर तुम्ही अक्कलकोटला चला. महाराज हसले आणि हसून त्यांना होकार दिला. बरं का, हे पाहता चिंतोपंतांना भरपूर आनंद झाला. चिंतोपंतांना वाटलं आता माझ्याबरोबर आज महाराज येत आहेत. त्यांना आकाश ठेंगणं झालं, इतका आनंद झाला त्यांना. पुन्हा अक्कलकोटला जाते वेळी चिंतोपंतांनी 2 घोडे केले. एक खास महाराजांसाठी केला आणि एक स्वतःसाठी. त्यांचा सगळा नोकर वर्ग होताच आणि महाराजांची त्यांची स्वारी अक्कलकोटच्या दिशेने चालू लागली. काहीच अंतर गाठलं सुद्धा, पण मध्येच वाटेमध्ये चिंतोपंतांकडे एक इंग्रजांचा शिपाई धावत धावत आला. त्या इंग्रज शिपायाने चिंतोपंतांसाठी काहीतरी एक निरोप आणला होता. तो कागद वाचताच चिंतोपंतांना समजलं की त्यांना बोलावणं आलेले आहे त्या इंग्रज साहेबांचं. आता साहेबांचं बोलावणं येणं म्हणा किंवा राजांचं बोलावणं येणं म्हणा ते टाळता येण्यासारखं नसायचं. आता आपल्याबरोबर महाराज आहेत, स्वामी महाराज आपल्या बरोबर असताना आपण कसं जायचं हा प्रश्न चिंतोपंतांना पडला खरा, पण दुसरं ऑप्शनच नव्हतं. त्याला पर्यायच नव्हता काही. त्यामुळे बरोबरच्या माणसांना चिंतोपंतांनी सांगितलं की स्वामी महाराजांकडे लक्ष द्या, मी आत्ता साहेबांना भेटतो आणि येतो, तोपर्यंत महाराजांची काळजी घ्या, महाराजांना कुठे जाऊन देऊ नका. असं सांगून चिंतोपंत अप्पा टोळ त्या इंग्रज साहेबांना भेटण्यास गेले. त्याला भेटून येऊन पाहतात तो काय महाराज नाहीच. त्यांनी अगदी रागावून आपल्या माणसांना विचारलं,
अहो महाराजांचं मी तुम्हाला महाराजांकडे लक्ष ठेवायला सांगितलेलं, मग महाराज कुठे आहेत? सर्व त्यांच्या माणसांनी हात जोडून चिंतोपंतांना सांगितलं, हो साहेब, आम्ही महाराजांना खूप थांबवण्याचा प्रयत्न केला, पण महाराज थांबलेच नाहीत. आम्ही त्यांना सांगितलं थोडा वेळ थांबा तुम्ही, अप्पांना येऊ द्या, चिंतोपंत अप्पांना येऊ द्या, त्यानंतर तुम्ही मग त्यांना सांगा आणि काय ते नाहीतर ते आम्हाला ओरडतील. त्यावर महाराजांनी सांगितलं, हम किसके ताबेदार नाही, आणि मला कधी अडवू नका, मी काय तुमच्या बापाचं देणं लागतो काय? एवढं विचारलं, आम्हाला खडसावलं, आमची हिंमत झाली नाही त्यानंतर महाराजांना थांबवायची, आणि महाराज तिथून निघून गेले. चिंतोपंतांनी महाराजांना खूप शोधलं आजूबाजूच्या परिसरामध्ये, पण चिंतोपंतांना महाराज कुठेच सापडले नाही. त्यांची खूप निराशा झाली. आपल्या बरोबर महाराज अक्कलकोटला येत होते, आणि काय ते बोलवणं आपल्याला आलं, आणि आपण गेलो आणि इथे महाराज काय थांबले नाही. महाराज आपल्या वाटेने पुन्हा निघून गेले. आता करायचं काय? अक्कलकोटला तर जाणं भागच आहे. म्हणून त्यांनी तसेच आपला जो काय प्रवास होता तो पुढे चालू ठेवला, आणि चिंतोपंत अप्पाटोळ अक्कलकोटात पोचले. अक्कलकोटात पोचताच त्या वेशीच्या बाहेर खंडोबाचं मंदिर आहे. त्या खंडोबाच्या मंदिरामध्ये खंडोबाचं दर्शन घ्यायला म्हणून काय ते गेले. तोच खंडोबाच्या गर्भगृहामध्ये एका कोपऱ्यामध्ये त्यांना महाराज बसलेले दिसले. अरे, आपण तर घोड्यावरून आलेलो आहे, आणि त्याच्या अगोदर महाराज कसे काय इथे पोहोचले? महाराजांना त्यांनी नमस्कार केला आणि सांगितलं, महाराज तुम्ही इथे कशी काय? मी तुम्हाला खूप शोधत होतो. त्यावर महाराजांनी काहीच बोलणं केलं नाही. महाराज फक्त हसले. चिंतोपंतांना सुद्धा त्यांना बघून खूप आनंद झाला. चिंतोपंतांनी हात जोडले आणि त्यांना सांगितलं, चला आता माझ्या बिराडी चला, माझं इथे घर व्यवस्थित आहे, तिथे निवांत राहा. तुम्हाला मी चांगला अभिषेक वगैरे घालतो, त्यानंतर तुम्हाला नैवेद्य अर्पण करतो, जेवा आणि माझ्या घरामध्ये आराम करा. त्यावर महाराजांनी त्यांना सांगितलं, नाही, तू तुझ्या वाटेने जा, माझं घर इथे निराळ आहे. आणि त्यानंतरचा प्रसंग महाराजांचं आगमन जे काही अक्कलकोटात झालं त्याच्यावरती आपण एक एपिसोड केलेला आहे. महाराज चिंतोपंत अप्पा टोळांच्या घरी जेव्हा सुरुवातीच्या काळात गेले नाहीत, तरी पण चिंतोपंत अप्पा टोळांकडे महाराज नेहमी जात असत. ते जसे महाराजांचे भक्त होते, तसं महाराजांचं सुद्धा अप्पांवरती भरपूर प्रेम होतं. चिंतोपंत अप्पा टोळांनी आपलं बिराड जोशीबुवांच्या वाड्यामध्ये मांडले, आणि या जोशीबुवांच्या वाड्यामध्ये स्वामी महाराज नेहमी येत. ज्या ज्या वेळेला येत त्या वेळेला जसजसं जोशीबुवांकडे जात असत, तसतसं अप्पांच्या घरी सुद्धा येत असत. एके दिवशी चिंतोपंतांच्या घरी स्वामी महाराज आलेले असताना त्यांचे चिरंजीव गोविंदराव तिथे होते. गोविंदरावांची श्रद्धा स्वामी महाराजांवरती तेवढी नव्हती. ते दत्त उपासक होते, गाणगापूरला नेहमी जात, पण स्वामी महाराजांबद्दल त्यांना एवढी काय आस्था नव्हती. यावेळेला स्वामी महाराज त्यांच्याकडे आले, पण गोविंदराव होते, त्यांची पूजा चालली. चिंतोपंतांनी स्वामी महाराजांना पाहताच त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी महाराजांना मोठ्या अगत्याने घरामध्ये घेतलं, त्यांच्यासाठी पाठ मांडला, त्यांची पूजा केली, आणि श्रींच्या चरणावरती गंध, फुलं, अक्षता वगैरे वाहिल्या. गोविंदराव हे सगळं पाहत होते, आणि गोविंदरावांना महाराजांमध्ये त्याला काय दिसलं काय माहिती नाही, पण ते महाराजांसमोर आले आणि त्यांनी महाराजांना विचारलं, मी नेहमी गाणगापूरला जातो, गाणगापूरच्या संगमावरती तुम्ही एकदा होतात असं मला वाटतं, तुम्ही तिथे असता का? त्यावर स्वामी महाराजांनी गोविंदरावला सांगितलं, अरे तिथे असतो, तसा इथे अक्कलकोटात माझा वास आहे, तसा तिथे सुद्धा मी असतो. एवढं काय ते गोविंदरावांनी ऐकलं, पण या कानाचा या कानाने सोडून दिलं. वडील चिंतोपंत मात्र स्वामी महाराजांचे निस्सीम भक्त होते. महाराज काय म्हणालेत त्याचा अर्थ त्यांना मात्र लागला होता. महाराज हे साक्षात दत्त अवतार सुद्धा आहेत हे ते जाणून होते. पण त्या रात्री काहीतरी घडलं बरं का. त्या रात्री गोविंदरावांना एक स्वप्न दृष्टांत झाला. त्या स्वप्नामध्ये ते गाणगापूरला गेलेले असता गाणगापूरच्या गर्भगृहामध्ये त्यांना आपल्या घरी आलेले स्वामी महाराज दिसले. तिथे दत्तात्रयांच्या पादुकांच्या शेजारीच ते पाठ मांडून ते बसले होते. गाणगापूरचे पुजारी जसा त्या पादुकांची पूजा करत होते तसं स्वामी महाराजांची पूजा सुद्धा करत होते.
त्यावर गोविंदरावांनी त्या स्वप्नातच त्या पुजाऱ्यांना विचारलं, अहो हे आतमध्ये बसलेत ते कोण आहेत? तेव्हा त्या पुजाऱ्यांनी सांगितलं, अहो हे दत्तावतार आहेत, स्वामी महाराज आहेत, ते अक्कलकोटला सुद्धा असतात. तुम्ही जिथे राहता अक्कलकोटला तिथे सुद्धा त्यांचा वास असतो. सकाळी उठताच गोविंदरावांना घाम फुटला. त्यांनी वडील चिंतोपंतांना विचारलं की स्वामी महाराज कुठे आहेत? ते म्हणाले कुठेतरी असतील अक्कलकोटामध्ये. ते लगेच घराच्या बाहेर पडले. महाराजांना भरपूर शोधून आले ते, पण महाराजांचं दर्शन घेण्यासाठी त्याला महाराज त्यांना कुठेच दिसले नाहीत. अखेर मोठ्या निराशेने ते घरी आले आणि त्याने वडिलांना सांगितलं की मला असा असा स्वप्न दृष्टांत घडला. चिंतोपंतांचे द्वितीय चिरंजीव विष्णुपंत हे मात्र स्वामी महाराजांच्या निस्सीम भक्त होते बरं का. ते सोलापुरात कलेक्टरच्या ऑफिसमध्ये कामाला होते. कलेक्टर साहेब कडक होते. त्यांचे वरिष्ठ सुद्धा भयंकर कडक होते. कामावरती वेळेवर येणं हे काटेकोर पद्धतीने सगळी लोक सांभाळत होते. कारण कोण उशिरा आलं तर त्याची खबर तिथले वरिष्ठ लोक किंवा कलेक्टर साहेब कसे घेतील याचा काहीच नेम नसायचा. आणि अशातच एके दिवशी स्वामी महाराज त्यांच्या घरी आले. विष्णुपंत त्यावेळेला पूजाच करत होते. विष्णुपंतांनी पूजा अर्चा आटपून आता जेवायला बसणार, तोच महाराज काही केल्या जेवेनात. आता महाराजांनी पहिला घास घेईस्तोवर कोणीही जेवणाला सुरुवात करत नसायचं. मग आता करायचं काय? महाराजांनी जर जेवणाला सुरुवात केली नाही तर आपल्याला सुद्धा जेवता येत नाही. आणि जेवण टाकून बाहेर पडणं त्यावेळेला अपशकुन मानलं जायचं. अन्नाचा मान असायचा. घरामध्ये जेवण शिजतंय, त्या जेवणाचा मान, जेवणाला योग्यरित्या सन्मान करणं त्या अन्नाचा, हे प्रत्येकाचं कर्तव्य असायचं. त्यामुळे अन्नाकडे दुर्लक्ष करून बाहेर सुद्धा पडता येत नाही. आणि महाराजांनी पहिला घास ग्रहण केल्याशिवाय आपल्याला कामावरती सुद्धा जाता येत नाही. बरं, कामावरती जर आपण गेलो नाहीत किंवा आपल्याला कामावरती जर उशीर झाला तर आपला कुठच्या पद्धतीने तिथे समाचार घेतला जाईल याचा सुद्धा नेम नाही. विष्णुपंत काळजीत होते, पण महाराज आपले निवांत होते. चिंतोपंतांनी त्यांना सांगितलं सुद्धा की तू जेव आणि निघ, पण ते म्हणाले नाही, महाराज आपल्याकडे आलेले आहेत आणि महाराजांनी एक घास घेतल्याशिवाय मी बाहेर पडणार नाही, म्हणजे मी जेवायला सुरुवात करणार नाही. महाराजांनी सुद्धा विष्णुपंतांची भयंकर परीक्षा घेतली. जवळजवळ 2-1 तास त्यांनी काहीच अन्न ग्रहण केलं नाही. तेवढ्या वेळ विष्णुपंत थांबले. अखेर महाराजांनी अन्न ग्रहण केल्यावरती विष्णुपंत पानावर बसले, जेवण उरकलं आणि नंतर कामावरती सोलापूरला गेले. जवळजवळ 3-1 तासाचा त्यांना उशीर झाला होता. मन मुठीत धरून ते गेले खरे, पण जाताच पहिली गोष्ट ते तिथल्या वरिष्ठांना जाऊन भेटले आणि ते त्यांना सांगणारच होते, आज काही निमित्त मला उशीर झालेला आहे, क्षमा करा. आणि एवढं जाऊन सांगणार, तोच त्या वरिष्ठांनी विष्णुपंतांना उलटा प्रश्न केला, काय विष्णुपंत आज इतक्या लवकर कसे काय आलात तुम्ही? त्या मास्टरवरती सही मी करायला गेलो तर तुमची सही आधीच झालेली. खरं तर मी तुम्हाला भेटून विचारायला येणार होतो, आज एवढे लवकर का आलात? विष्णुपंतांना काहीच कळेना असं झालं. हो, ते त्या वरिष्ठांची माफी मागायला आले होते कारण त्यांना उशीर झालाय आणि तिथल्या मास्टरवरती आधीच सही होती. विष्णुपंतांनी ते जाऊन बघितलं आणि ते पाहताच विष्णुपंतांना काही सुचेना असं झालं. नंतर काही क्षणातच त्यांच्या लक्षात आलं खरं की सगळी महाराजांची किमया आहे. आपल्याला उशीर झालाय, त्यामुळे आपल्याला 2 शब्द ऐकावे लागणार आहेत हे महाराजांना माहिती होतं. आणि म्हणूनच महाराजांनी अशी काही किमया केली का तिथल्या त्यांच्या वरिष्ठांना किंवा मामलेदारांना सुद्धा समजलं नाही की यांना उशीर झालेला आहे. कारण त्यांची सही अगदी पहिल्या क्रमांकावरती झालेली होती. ती सही कोणी केली, ती सही तिथे कशी झाली त्याचा उलगडा शेवटपर्यंत झाला नाही. पण विष्णुपंतांना एवढं मात्र कळून चुकलेलं, ही सगळी किमया जी आहे
ती प्रत्यक्ष स्वामी महाराजांची आहे. त्यांनी मनोमनी स्वामी महाराजांना नमस्कार केला आणि हात जोडून प्रार्थना केली. हात जोडून महाराजांना ते म्हणाले, माझं मन उगाचच खात होतं मला उशीर होतोय म्हणून. तुमच्यासारखे पालन करता, तुमच्यासारखे जे माझे मायबाप असताना मला कसलीच काळजी करण्याची गरज नव्हती, तरी सुद्धा मी काळजी केली, मला क्षमा करा. फक्त म्हणजे स्वामी महाराजांना सगळीच काळजी असते, पण ते परीक्षा घेतल्याशिवाय राहत नाही. परीक्षा घेणारं दैवत आहे ते. तुम्ही स्वामी महाराजांकडे जाल आणि अगदी पहिल्या दिवशीपासून तुमची सगळी कामं होत राहतील असा तुम्ही जर कयास करून महाराजांकडे जात असाल तर लक्षात ठेवा, महाराज तुमची परीक्षा घेतल्याशिवाय तुम्हाला जवळ घेणार नाहीत. पण एकदा परीक्षेमध्ये तुम्ही उत्तीर्ण झालात का तुम्हाला पाठी बघण्याची गरज सुद्धा नाही, का पदोपदी क्षणोक्षणी महाराज तुमच्या बरोबर असतील आणि ह्याची तुम्हाला पदोपदी क्षणोक्षणी जाणीव सुद्धा होत राहील. महाराजांचा स्वभाव तसा फार मुश्किल होता. कधी मर्जी असेल, कधी स्वारी खुशीत असेल तर काय विचारता कामा नाही. वातावरण कसं अगदी हसी खेळीचं अगदी असायचं, सगळेच खुश असायचे कारण महाराज खुश. एक दिवशी महाराज चिंतोपंतांच्या वाड्यामध्ये आलेले असताना एका झोपाळ्यावरती तिथे बसले होते आणि तेवढ्यात महाराज एखादी शृंगारिक लावणी गाऊ लागले. गोरे ग रूप तुझे तुला पाहिले सात ताल मारीवरती. ही लावणी ऐकता चिंतोपंत सावध झाले. महाराज काय म्हणतायत तुम्ही? म्हणजे याचा अर्थ पूर्वाश्रमीचे तुम्ही ग्रस्त आहात, प्रापंचिक आहात. खरं सांगा तुम्ही कोण आहात आणि तुम्ही कुठून आलात? त्याला महाराजांनी चिंतोपंतांना जे काही सांगितलं आणि ज्या खड्या आवाजात सांगितलं ते ऐकून चिंतोपंतांनी फक्त हात जोडून महाराजांकडे माफी मागितली. त्यानंतर कधी चिंतोपंतांच्या मनात सुद्धा आलं नाही की महाराजांना विचारावं की ते कुठून आलेत, ते कोण आहेत किंवा ते पूर्वाश्रमी कोण होते. स्वामी महाराज चिंतोपंतांना म्हणाले, अरे आमची जात चांभार, आई महारेण आणि बाप महार. एवढं बोलून स्वामी महाराजांनी रौद्र स्वरूप धारण करून त्यांच्याकडे पाहत राहिले. चिंतोपंत अप्पाट अगदी थरथरत होते. मनोमनी त्यांनी क्षमा मागितली महाराजांची, यापुढे मी कधीच तुम्हाला असं काय प्रश्न करणार नाही. तेवढ्यात महाराज पुन्हा शांत स्वरूपात आले. चिंतोपंतांना पाहत एक असं स्मित हास्य केलं, त्यांना अभय दिलं आणि तिथून निघून गेले. 1857 वगैरेचा तो काळ होता. संबंध भारतामध्ये शिपाई लोकांचं बंड चाललं होतं. अक्कलकोट वरती सुद्धा संकट आलं होतं बरं का. आणि अक्कलकोटचं संकट आलं म्हणजे काय, तर अक्कलकोट हे राज्य जवळजवळ जप्त केलेलं. तिथली सगळी हत्यारं, सगळं आर्म्स ॲम्युनिशन ज्याला आपण म्हणतो, तलवारी, बंदुकी वगैरे या सगळ्या ब्रिटिश सरकारने जप्त केल्या होत्या. पदोपदी राजांची माणसं जात होती त्यांच्याकडे, त्यांचे वकील जात होते आणि त्या इंग्रजांना समजावत होते की आम्ही कुठच्याही बंडामध्ये आमचा काहीच सहभाग नाहीये, आमच्यावरती संशय घेणं सोडा. आणि अशातच मुंबईचे गव्हर्नर एक दिवशी सोलापूरला आले असताना अक्कलकोटच्या राजेसाहेबांना बोलावून आलं, सोलापूरला येऊन भेटा. आता आणि वरती काय संकट येणार पुन्हा, या विचारामध्ये राजासाहेब अगदी फार टेन्शन मध्ये होते. आणि त्या काळजीतच चिंतोपंतांना ते म्हणाले, चला आपण एकदा जाऊन बघूया काय म्हणता येईल. चिंतोपंत आणि मालोजीराजे आता सोलापूरला निघणार, तोच वाटेवरती स्वामी महाराज त्यांना दिसले. चिंतोपंत म्हणाले, स्वामी महाराजांचं आपण दर्शन घेऊया, स्वामी महाराजांकडून आपण अभय घेऊया, आशीर्वाद घेऊया आणि पुढे जाऊया. राजेसाहेबांना सुद्धा ते पटलं. हे दोघंही ज्या वेळेला स्वामी महाराज जिथे बसले होते तिथे जेव्हा गेले आणि महाराजांचं दर्शन घेतलं हात जोडून, चिंतोपंत अप्पा टोळ त्यांना काहीतरी महाराजांकडे प्रार्थना करणार, काहीतरी त्यांना सांगणार. तोच महाराज तेथून उठले. राजेसाहेबांचा शिपाई होता एक जवळ, त्याच्या कमरेवरची जी तलवार होती ती म्यानातून बाहेर काढली, ती राजाच्या हातात दिली. आणि दुसरा जो हुजरा होता त्याच्या हातामध्ये राजासाठी पिकदाणी होती, ती पिकदाणी सुद्धा महाराजांनी घेतली आणि ती सुद्धा मालोजींच्या हातामध्ये दिली. एका हातामध्ये तलवार दिली, दुसऱ्या हातामध्ये पिकदाणी दिली.
मालोजी राजांना नेमकं कळलंच नाही की महाराजांना आपल्याला नेमका संदेश काय द्यायचे, पण त्यांनी नमस्कार केला. नमस्कार करून महाराजांकडे जी काय प्रार्थना करायची होती ती केली आणि ते सोलापूरला गेले. सोलापूरला गेले, गव्हर्नर साहेबांना भेटण्यासाठी जिथे ते गेले तिथे भरपूर गर्दी होती. त्यामुळे गव्हर्नर साहेबांकडून योग्य तो मानपान राजेसाहेब म्हणून जो मिळायला पाहिजे होता तो मालोजी राजांना मिळाला नाही. फारसं त्यांच्याकडे त्यांनी लक्ष सुद्धा दिलं नाही. पण त्यांनी एवढं मात्र कळवलं की तुमच्या हत्यारावरती जी काय बंदी आहे ती आम्ही आजपासून उठवलेली आहे. तुमची हत्यारं जी काय आमच्या ताब्यामध्ये आहेत ती सगळी आम्ही सोडवतोय, ती पुन्हा तुमच्या स्वाधीन करतोय. हे ऐकून राजेसाहेबांना आणि चिंतोपंतांना आनंद तर झालाच खरा, पण आपल्याला योग्य तो आपला मानपान राखला गेला नाही याचं दुःख सुद्धा होतं. पण माघारी येत असताना चिंतोपंतांनी राजासाहेबांना हात जोडून सांगितलं की स्वामी महाराजांनी तुमच्या हातामध्ये एका हातात तलवार दिली आणि दुसऱ्या हातात पिकदाणी दिली. त्याच्यात त्यांनी आपल्याला स्पष्ट सांगितलेलं तुझ्या तलवारी तुझी हत्यारं तुझ्या हातात पुन्हा येतील खरं, पण पिकदाणी हातात देणं म्हणजे तुझा तेवढा मान राखला जाणार नाही. हे दोन्ही संकेत महाराजांनी एकदा एकाच कृतीमध्ये दिले होते. चिंतोपंतांना ते पाहून खूप कौतुक वाटलं. त्यांनी याचा विचार केला मनामध्ये आपल्याला कितपत कळतं नाही कळतं ते आपल्याला माहिती, पण महाराजांनी संकेत दिलेत आणि ते अनुभव आल्यावरती आपल्या डोक्यामध्ये प्रकाश पडला की पिकदाणीचा अर्थ काय आणि तलवारीचा अर्थ काय. एकदा तर रंगपंचमीचा दिवस होता. अक्कलकोटच्या राजेसाहेबांचा दरबार भरणार होता. त्या दिवशी सगळ्यांनी अगदी वेळेवरती ते हजर राहणं हाच काय तो नियम होता. आणि आता चिंतोपंत अप्पाटोळ तिथे दरबारात पोचणार, तोच स्वामी महाराज त्यांच्याकडे आले आणि महाराज काही केल्या त्यांना सोडत नव्हते. आता ते महाराजांना सांगणार कसं की मला दरबारात हजर व्हायचे, जर मी नाही झालो, मी तिथला कारभारी आहे, जर मी नाही झालो तिथे हजर तर काहीतरी विपरीत घडेल, राजेसाहेब माझ्यावरती रागवतील. पण चिंतोपंतांची शामत नाही महाराजांनी हे सगळं सांगणं, आणि महाराज काही केल्या त्यांना काही घराबाहेर पाठवत नव्हते. बस शांत बैस, एवढंच काय ते महाराज सांगत होते. जरा कुठे ते उठले तर महाराज त्यांना पुन्हा बसवत, कुठेही जायचं नाही, बस शांत बस. चिंतोपंतांचं मन खात होतं. आता राजांना काय सांगणार, राजेसाहेबांना काय तोंड देणार, त्यांच्या दरबारामध्ये आपण गैरहजर राहिलेलो आहोत. पण तेवढ्यात एक बातमी येते, राज दरबारमध्ये कोणाची तरी तलवार एका सरदाराच्या फेट्याला लागते आणि तो फेटा खाली पडतो आणि त्याच्यावर दंगा जो काय उसळतो, सगळेच तलवारी म्यानातून बाहेर काढतात आणि जणू काय आता दरबारातच लढाई होणार आहे. हा निरोप येताच स्वामी महाराज चिंतोपंतांना म्हणतात, बघ अरे गेला असता तर मान कापली असती ना तुझी. आता त्या सगळ्या दंग्यामध्ये एखाद कोणाची तलवार द्यायची चिंतोपंतांच्या गळ्याला लागण्यासारखा काहीतरी प्रसंग घडणार असावा आणि तो महाराजांना कळला होता. म्हणून चिंतोपंतांना घरातून बाहेर जाण्यास स्वामी महाराजांनी मनाई केलेली आणि चिंतोपंत या संकटातून वाचले. चिंतोपंतांनी महाराजांना नमस्कार केला, महाराजांच्या पायावर पडले आणि म्हणाले, खरोखर तुम्ही आज माझा जीव वाचवलात, तुम्ही अंतर्ज्ञानी आहात, आमचे पालन करते आहात, आम्हाला सांभाळतात, तुमचा वरदस्त आमच्यावरती आहे. महाराज त्यांच्या लेकराकडे असेच बघत होते. अरे बाबा, एवढं सगळं तुला कळायला लागलं. त्याचं महाराजांना खूप कौतुक वाटत होतं. त्या पद्धतीनेच ते बघत होते. आपल्या लेकराला जशी समजूत येते आणि जसं काय ते आपल्याकडे बोलतं आणि आपल्याला त्याच्याबद्दल जसं कौतुक वाटतं तसंच काहीसं कौतुक महाराजांना या चिंतोपंतांबद्दल वाटत होतं. चिंतोपंत हात जोडून अगदी डोळ्यातून त्यांचे अश्रू वाहत होते. ते सांगत होते, खरंच महाराज तुमच्यामुळे आज मी वाचलो. अशा पद्धतीने महाराजांनी चिंतोपंतांना पदोपदी सांभाळलेलं आहे, अगदी पदोपदी. एकदा चिंतोपंतांनी महाविष्णूंची उपासना सुरू केली आणि कोटी तुळशी पत्र वाहण्याचा एक संकल्प सोडला होता.
त्यामुळे रोज सकाळी भल्या पहाटे उठून ते आवर्तनाला सुरुवात करत आणि त्या योगे प्रत्येक आवर्तनाला ते एक तुळशीपत्र वाहत असत. या त्यांच्या उपासनाच्या दिवसांमध्ये कधी महाराज तिथे आले का ते विष्णू समजून महाराजांच्या चरणावरतीच तुळशीपत्र वाहत आणि त्यांना खूप मोठा संतोष वाटायचा, खूप मोठा आनंद वाटायचा की आपण ही जी विष्णू उपासना जी सुरू केलेली आहे ती प्रत्यक्ष स्वीकारायला प्रत्यक्ष विष्णू स्वरूप आपले स्वामी महाराज येत आहेत. एके दिवशी अशीच त्यांची उपासना चाललेली असताना स्वामी महाराज आले. अगदी नेहमीप्रमाणे स्वामी महाराजांना त्यांनी पाटावरती बसवलं. त्या दिवशी स्वामी महाराज त्या पाटावरती फक्त उभे राहिले. चिंतोपंतांनी सगळी तुळशीपत्र प्रत्येक आवर्तनाला स्वामी महाराजांच्या चरणावरती वाहिली आणि जशी ती वाहून होताच स्वामी महाराजांना त्यांनी नमस्कार केला. चिंतोपंतांचं हे सगळं तुळशी अर्पण होईस्तोवर महाराज आपले दोन्ही हात कमरेवरती घेऊन तिथे शांतपैकी उभे होते. तोच महाराजांना हात जोडून विष्णुपंतांनी प्रार्थना सुरू केली. महाराज, तुम्ही प्रत्यक्ष येता आणि माझं तुळशीपत्र तुम्ही स्वीकारता, खरोखर मी धन्य आहे. पण एक इच्छा आहे, तुमचे हे चरण अगदी निरंतर माझ्या सानिध्यात असावे, माझ्या बरोबर असावे, आमच्या या घरात असावे. तुम्ही निघून गेला का परत कधी याल तिथे आम्ही वाट पाहत असतो. त्यामुळे तुमचा वास या घरामध्ये कायम असू द्या. महाराज तथास्तु म्हणतात. महाराज म्हणतात तसंच घडेल, काही काळजी करू नको. आणि त्यांच्या पाठीवर ते दपाटा देतात, जणू आशीर्वादच दिले आणि तिथून निघून जातात. भक्त म्हणजे महाराज जसे तिथून निघून जातात तसं त्या पाटाला चिंतोपंत नेहमीप्रमाणे नमस्कार करतात, तिथे डोकं टेकतात आणि आपल्या कामाला निघून जातात. पण दुसऱ्या दिवशी तो पाठ पुन्हा त्याच्यावर निर्माल्य काढलं जातं तेव्हा त्यांना एक गोष्ट दिसते की महाराजांचे चरण त्या पाटावर उमटलेले आहेत. आपली प्रार्थना फलद्रूप झाली. महाराजांनी ती मान्य केली. म्हणजे आपण किती मोठे नशीबवान आहोत. या विचारामध्ये पुन्हा ते रडू लागतात, आनंदाने रडू लागतात. आनंदाश्रू त्यांच्या डोळ्यातून गळत असतात. ते महाराजांना प्रार्थना करतात मनोमनी आणि म्हणतात, महाराज किती आपण दयाळू आहात. मी कालच तुमच्याकडे काय प्रार्थना केली, तुमच्या या पादुका मला मिळाल्यात. या पाटावरती तुम्ही तुमच्या पादुका उमटवल्यात. खरंच तुम्ही धन्य आहात. भक्त मंडळी, या चिंतोपंत अप्पा टोळ आणि त्यांचे दोन्ही सुपुत्र हे स्वामी महाराजांचे निस्सीम भक्त. आज चिंतोपंत अप्पा टोळांच्या वंशजांचा आम्ही खूप शोध घेतला असताना चिंतोपंत अप्पा टोळांचे पंटू यांची भेट आमची गुलबर्ग्याला झाली. त्यांच्याकडे असं सांगण्यासारखं काहीच नव्हतं. ते म्हणाले, जेवढं पोथीमध्ये आहे, जेवढं पुस्तकांमध्ये आहे महाराजांच्या, तेच आम्हाला माहिती आहे, त्या पलीकडे आम्हाला काहीच माहिती नाही. पण मुंबईमध्ये एक टोळ जे त्यांच्याच घराण्यातले आम्हाला जे मिळाले, आम्हाला जे भेटले, त्यांनी मात्र त्यांच्या घरातला विष्णुपंत टोळ ह्या नावाचा एक मोठा भला हांडा त्यांच्याकडे आहे, फार पूर्वपार. तो त्यांनी दाखवला. त्यामुळे चिंतोपंत अप्पा टोळांचे वंशज भेटले खरे, पण त्यांच्याकडून अशी काही विशेष माहिती आपल्याला कधीच काही मिळाली नाही. कारण त्यांच्याकडे सांगण्यासारखं काहीच नाहीये. चिंतोपंत अप्पा टोळ जिथे राहत होते त्या बोळाच्या बाहेर टोळांचा बोळ म्हणून एक भला मोठा पितळेचा बोर्ड होता. अगदी त्याचा फोटो काढीन म्हणता तिथे संबंध प्रॉपर्टी रिडेव्हलपमेंटला गेली आणि तो बोर्ड पण गेला तिथला. आज सोलापुरातली कुठली जर समजा जुनी मंडळी कोण हा माझा व्हिडिओ पाहत असतील आणि त्यांच्याकडे त्या बोर्डचा जर फोटो असेल तर कृपया मला पाठवा, जेणेकरून या पद्धतीचं जेव्हा मी पुढे कुठे जर समजा सांगितलं तर त्या बोळाचा फोटो निदान आपल्याला मिळेल. आपण सांगू शकू की हाच टोळांचा बोर्ड आहे. आज तिथला तो बोर्ड काढलेला आहे. पण असू शकतं कोणाकडे त्याचा फोटो नसेल तर एखाद्या फोटोमध्ये तो बोर्ड आला असेल तर कृपया एक विनंती आहे, तो फोटो आमच्यापर्यंत पोचवा.
त्या व्हिडिओच्या दरम्यान माझा फोन नंबर आहेच, मला फोन कर. भक्त म्हणजे चिंतोपंत अप्पाटोळ, ज्यांचं स्वामी महाराजांचं दर्शन त्यांना सोलापुरात दत्त मंदिरात घडलेलं. आणि स्वामी महाराज जेव्हा अक्कलकोटात आले तेव्हा फार कमी लोक त्यांना ओळखत होते. त्यातले प्रामुख्याने चिंतोपंत अप्पाटोळ. चिंतोपंत अप्पाटोळांनी कधी देह ठेवला, कुठे ठेवला, त्यांच्या पुढे काय झालं, खूप शोध घेतला, खूप लोकांना जाऊन भेटलो, कोणाला काहीच माहिती नाही. त्यांच्या वंशजांना सुद्धा माहिती नाहीये. पण चिंतोपंत अप्पाटोळ हे महाराजांचे अत्यंत लाडके होते, हे विसरून चालणार नाही. आज त्यांचा साधा फोटो जरी आपल्याकडे नसला तरी महाराजांच्या चरित्रातलं एक प्रामुख्याने नाव घेण्यासारखं हे पात्र आहे. तेव्हा आपण ज्या ज्या वेळेला स्वामी महाराजांना नमस्कार करतो तेव्हा हा आपला नमस्कार त्यांच्या सगळ्या या प्रभावळीतल्या त्यांच्या ताऱ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे. आणि त्यामधला एक अगदी महत्वाचा उल्लेख करण्यासारखा एक तारा कोण असेल तर चिंतोपंत अप्पाटोळ. आज या व्हिडिओच्या निमित्ताने त्यांचं आपण स्मरण करूया, स्वामी महाराजांचं स्मरण करूया. अगदी नेहमीप्रमाणे आपण हात जोडूया आणि म्हणूया, श्री स्वामी समर्थ. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. मज ठेवावे भिकारी, सुखे करीन चाकरी, सुखे करीन चाकरी. तुझे नाम माझी जोड, मुखी राहो तेची गोड, राहो तेची गोड, मुखी राहो तेची गोड. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. तुझ्या चरणी माझा माथा, ऐसे करी दीनानाथा, ऐसे करी दीनानाथा. तुझ्या नामी लागो छंद, मज द्यावे दासपद, द्यावे दासपद, मज द्यावे दासपद. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. सुत मागे हेची दान, सुत मागे हेची दान. तुझ्या चरणी होऊलीन, तुझ्या चरणी होऊलीन. स्वामी देई हेची दान, नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. स्वामी देई हेची दान, नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान.